निलेश नुकताच ऑफिसमधून बाहेर पडला होता. तेवढ्यात त्याला सारिकाचा फोन आला. निलेश, कुठे आहेस? मी कधीपासून तुझी वाट बघत आहे. आज मूव्ही बघायला जायचं होतं ना? निलेश म्हणाला, मी ऑफिसच्या कामात इतका व्यस्त होतो की सर्व काही विसरून गेलो. तू कुठे आहेस? मी तुला लगेच न्यायला येतो. असं बोलत निलेश गाडीत बसला. लॅपटॉपची बॅग मागच्या सीटवर ठेवून दिली. इतक्यात सुरेखा म्हणाली, आता राहू दे, माझा मूड नाही. मी 2 तासापासून तयार होऊन बसले होते. कधीतरी माझी काळजी करत जा. निलेश म्हणाला, सुरेखा माफ कर, चूक झाली. आता एवढ्याशा गोष्टीसाठी मूड खराब करू नको. चल, आपण बाहेर जेवायला जाऊ. सुरेखा म्हणाली, नाही, मी आता कुठेच येणार नाही. तुला काही ऑर्डर करायची असेल तर तू कर. निलेशलाही आता राग येऊ लागला होता, पण तो त्याचा राग आवरत म्हणाला, ठीक आहे, करू ऑर्डर. सुरेखा म्हणाली, प्रत्येक गोष्ट मला विचारूनच करतोस का? तुला जे खायचं आहे ते मागव. आणि रागात सुरेखाने फोन कट केला. निलेशलाही राग आला होता. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये बॉसची झिकझिक आणि घरी गेलं की बायकोचे नखरे. निलेश घरी पोहोचला. त्याने सुरेखाला मनवायचा खूप प्रयत्न केला, पण सुरेखा काही ऐकायला तयारच नव्हती. शेवटी निलेश थकून न जेवताच झोपी गेला. 2 वर्ष झाली होती लग्नाला. निलेश आणि सुरेखाचं अरेंज मॅरेज झालं होतं. पहिल्या वर्षी सर्व काही ठीक होतं. त्यानंतर निलेशने एका दुसऱ्या कंपनीत अप्लाय केलं आणि त्याची नोकरी मुंबईला लागली. खूप चांगलं पॅकेज होतं. दोघेही खूप खुश होते. निलेशने त्या कंपनीत 6 महिने खूप मन लावून काम केलं. त्यामुळे त्याला प्रमोशनही मिळालं होतं. कार तर त्याच्याकडे पहिल्यापासूनच होती, म्हणून त्याने एक फ्लॅट खरेदी केला, ज्याचा EMI खूपच जास्त होता. सुरुवातीला वाटलं की बघता येईल पुढे. त्या अपार्टमेंटमध्ये राहण्याचं सुख काही वेगळंच होतं. ते सुख मिळवण्याच्या भानगडीत निलेश आता 12-12 तास काम करू लागला होता. पण त्यानंतर सुद्धा फ्लॅटचे EMI भरणे मुश्किल होत होतं. फ्लॅटच्या शुभमुहूर्तावर त्याने त्याच्या बॉसला बोलवून खूप मोठी चूक केली होती. समजलं होतं की निलेशने 20 वर्षांच्या EMI वर घर खरेदी केलं आहे. आता तो हा जॉब सोडू शकत नव्हता. या संधीचा फायदा घेत निलेशला ओव्हरलोड काम देऊ लागला होता. प्रत्येक गोष्टीत त्याला खाली दाखवू लागला होता. जे काम त्याचं नव्हतं ते सुद्धा काम आता त्याला करावं लागत होतं. निलेश बिचारा सगळं सहन करत सुरेखालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. लहान गावातून मुंबईच्या अपार्टमेंटमध्ये आलेल्या सुरेखाला मुंबईचं वारं लागलं होतं. ती आता मुंबईची लाईफस्टाईल शिकत होती. अपार्टमेंटमधील लोकांशी तिची मैत्री झाली होती. त्या लोकांच्या सारखी लाईफस्टाईल जगण्याच्या नादात ती वायफळ खर्च करू लागली होती. सुरेखाच्या नजरेत आयुष्य म्हणजे केवळ एन्जॉयच होतं. सुरेखाला आता दररोज फिरायला जायचं, मूव्हीला जायचं आणि बाहेर जेवायला जाण्याचा नाद लागला होता. तिला तिचं स्टेटस अपडेट करायचा होता. याशिवाय महिन्यातून एकदा ती निलेशसोबत बाहेर ट्रिप प्लॅन काढायची. निलेश तिला नकार देऊ शकत नव्हता. इच्छा नसतानाही त्याला सुरेखाच्या वायफळ मागण्या मान्य कराव्या लागत होत्या. निलेशचं आयुष्य बायको आणि बॉस यांना खुश करण्यातच बर्बाद होत चाललं होतं. आता खर्च कमी करण्यावरून दोघांमध्ये भांडणं होऊ लागली होती. सुरेखा म्हणायची की बाकीचे लोकही ऍडजस्ट करतातच ना, फक्त विचार करण्यात थोडा फरक आहे. निलेश म्हणाला की त्यांच्या कमाईत आणि आपल्या कमाईत जमीन आसमानचा अंतर आहे. यातील खूप लोक तर खूप आधीपासून इथे राहत आहेत. आपल्याला अजून 20 वर्ष EMI भरायचा आहे. आता निलेश आणि सुरेखामध्ये वारंवार वाद सुरू झाले होते. तू दुसऱ्या कंपनीत जॉबसाठी अप्लाय करत नाहीस, तुला तर याच कंपनीत चिटकून राहायचं आहे. दुसरीकडे अप्लाय कर तर चांगलं पॅकेज मिळेल. निलेशने तिला समजावलं की नोकरी बदलायची रिस्क घेण्यासाठी सेव्हिंग लागतात. इथे 1 महिना अखेर येतात सगळे पैसे खर्च होतात. पुढच्या पगाराचे खर्च क्रेडिट कार्डने करावे लागतात. निलेश सुरेखाला समजावत होता की काही दिवस तू तुझे खर्च बंद कर. सुरेखाला त्याचा राग आला. ती म्हणाली, या सगळ्याचा विचार तू इथे येण्या अगोदर करायला हवा होतास. आता अपार्टमेंटमध्ये माझी किती बदनामी होईल. मी अपार्टमेंटमध्ये तुझी ही कित्येक प्रशंसा केली आहे, त्याचं काय? लोक आपल्याला श्रीमंत समजतात. मला हे नाही जमणार. तुला काहीही करून तुझे इन्कम वाढवावी लागेल. निलेश शांत उभा होता. तो आतल्या आत घुसमटत होता. लग्नाआधी तो गावाकडे एक छोटंसं कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवत होता. तेव्हा तो खूप खुश होता. सकाळचे क्लासेस असायचे, दुपारी जेवणासाठी घरी यायला लागायचं. मग 2-3 तास आराम करून मग संध्याकाळच्या क्लाससाठी निघून जायचा. रात्री 10 वाजता घरी यायचा. तेव्हा सुरेखा त्याला गरम गरम जेवण करून वाढायची.
पुढे जाण्याच्या नादात त्याने आईवडिलांनाही सोडलं होतं. त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणत होते की जितकं मिळतं आहे त्यात समाधान मान, पण निलेशने त्यांचं काहीच ऐकलं नाही. त्या गोष्टीचा त्याला आता पश्चाताप होत होता. आता त्याचं ते इन्स्टिट्यूट त्याचा लहान भाऊ सांभाळत होता. जेव्हापासून निलेशने घर सोडलं होतं तेव्हापासून तो आईवडिलांना भेटायला सुद्धा गेला नव्हता. उद्या निलेशला सकाळी लवकर ऑफिसला जायचं होतं म्हणून त्याने सुरेखाला सांगून ठेवलं होतं. पण सकाळी जेव्हा निलेश उठला आणि तयार झाला तेव्हा त्याने बघितलं की सुरेखा अजून झोपेतून उठलीच नव्हती. तो नाश्ता न करताच न डबा घेताच तसाच ऑफिसला पोहोचला. आज बॉसने त्याला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या 3 लोकांना नवीन टार्गेट समजावून सांगितलं होतं. इन्क्रिमेंटचा मोह दाखवून मागील 6 महिन्यापासून टार्गेट वाढवत जात होता. आजचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी निलेशला रविवारी सुद्धा काम करावं लागणार होतं. निलेशला एवढं ओझं उचलायला शक्य नव्हतं. मीटिंगनंतर तो बॉसच्या केबिनमध्ये गेला तेव्हा बॉस त्याला म्हणाला की तू तर खूप हुशार आहेस आणि माझा विश्वास आहे की तू हे टार्गेट नक्की पूर्ण करशील. बॉस पुढे काही बोलायच्या आधीच निलेशने त्याचा राजीनामा बॉसच्या टेबलवर ठेवला होता आणि सांगितलं की मी 1 महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करून इथून निघून जाईन. बॉस म्हणाला, हे तू काय बोलत आहेस? तुझ्या करिअरसोबत तू खेळत आहेस. तुझ्या घरच्या हप्त्यांचं काय? निलेश म्हणाला, या सगळ्यांचं कारण त्या सोसायटीमधील घरच आहे ज्यामुळे माझं आयुष्य नरक बनलं आहे. याच EMIने मला तुमचा नोकर बनवला आहे. मी तो फ्लॅट आता विकत आहे. या अगोदर बॉस काही विचारणार इतक्यात निलेश तिथून बाहेर पडला. आज तो एकदम रिलॅक्स फील करत होता. त्याने प्रॉपर्टी डीलरला फोन करून फ्लॅट विकण्यासाठी सांगितलं. संध्याकाळी जेव्हा निलेश घरी आला तेव्हा सुरेखा म्हणाली, उद्या आपण कुठेतरी फिरायला जाऊया. तू उद्या सुट्टी घेशील का? निलेश म्हणाला, सुरेखा आता फक्त 1 महिन्याची बाब आहे. त्यानंतर फक्त सुट्टीच सुट्टी आहे. ती म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी नोकरी सोडली आहे. हा फ्लॅट विकत आहे. हा फ्लॅट विकून जे पैसे मिळतील त्यातून सर्व कर्ज फिटून जाईल. आपण परत आपल्या घरी जाणार आहोत. या मॉडर्न अपार्टमेंटने माझं सुख आणि तुलाही माझ्यापासून वेगळं केलं. आता तर तुलाही माझी काळजी वाटत नाही. अगोदर जेव्हा मला इन्स्टिट्यूटमधून यायला थोडासा वेळ व्हायचा तेव्हा तू फोनवर फोन करायचीस, या लवकर, मला भूक लागली आहे. पण इथे मी नाश्ता करो वा ना करो, डबा घेतला की नाही याची तुला काहीच खबर नसते. 1 महिना तुला जितकी मजा करायची आहे करून घे. मी बाबांना फोन करून सांगितलं आहे की आम्ही परत येत आहोत आणि तेच इन्स्टिट्यूट मी परत चालवणार आहे. सुरेखा म्हणाली, हे तू काय केलंस? सर्व काही बर्बाद केलंस. निलेश म्हणाला, बर्बाद नाही, हे सर्व कधी आपलं नव्हतंच. दुसऱ्या लोकांशी शर्यत करण्याच्या नादात आपण आपलं सुख गमावून बसलो होतो. एकदा विचार करून बघ, पुढच्या 20 वर्षात माझं काय हाल झालं असतं. EMI तेवढाच असता, पण माझी काम करायची ताकद संपली असती. खर्च तर वाढतच राहिला असता. एक दिवस असा आला असता की या ऐश आरामाच्या नादात मी राहिलोच नसतो. हे ऐकताच सुरेखाला तिची चूक समजली. तिने तर अशा प्रकारे कधी विचारच केला नव्हता. सुरेखा म्हणाली, निलेश मला माफ कर. दुसऱ्यांच्या नादात मी तुझ्याकडे लक्षच दिलं नाही. तू बरोबर बोलत आहेस. 1 महिन्यानंतर आपण आपलं सामान घेऊन आपल्या घरी निघून जाऊ. 1 महिन्यानंतर जेव्हा निलेश आणि सुरेखा घरी परतले तेव्हा निलेशचे आई वडील खूपच खुश होते. त्यानंतर निलेश आणि त्याचा भाऊ दोघांनी मिळून इन्स्टिट्यूट चालवायला सुरुवात केली.